करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दास बोध दशक 9वा गुणरूप नाम. समाज 4था जाणपण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 9वा गुण रूप नाम गुणांचं रूपाचं वंदन केले समर्थांनी. आणि त्यामधला समास 4था जाणपण निरूपण नाम. समर्थ म्हणतात आता आपल्याला जाणायचं आहे. 2 असतात समर्थ सांगतात, एक जाणता आणि एक नेणता. जाणता म्हणजे जाणणे म्हणजे स्मरण आणि निर्णय म्हणजे विस्मरण. तो समर्थ सांगतायत जाणपण म्हणजे स्मरणात राहून काम करणे. आणि समर्थाने सांगितलेलं आहे आपल्या जीवनात भाग्य निर्माण करणे हे आपल्या हातात आहे. आणि जाणतेपणाने काम करून गुणांचा जर विकास केला तर नक्की भाग्य प्राप्त होते. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त. समर्थ म्हणतात पहिले ओवी छान आहे. जाणतेपणाने काम केले तर काय होतं आणि नेणतेपणाने काम केले तर काय होतं. समर्थ सांगतात पृथ्वीमध्ये लोक भरपूर आहेत, असंख्य लोक आहेत, करोडो लोक आहेत. एक संपन्न आहे तर एक दुर्बळ आहे, म्हणजे एक श्रीमंत आहे तर एक गरीब आहेत. एक निर्मळ एक ओंगळ. एक निर्मळ म्हणजे काही स्वच्छ आहेत, काही गलिच्छ आहेत. काय निमित्त. तुम्हाला सांगतात भरपूर लोक आहेत, कोणी धनवान आहे, कोणी गरीब आहे, कोणी दुर्बळ आहे तर कोणी संपन्न आहे, कोणी निर्मळ आहे, ओंगळ आहे. याचं कारण काय आहे. कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्रे भोगती, कित्येक उत्तम स्थिती, कित्येक अधोमध्यम. समर्थ सांगतात कित्येक श्रीमंत आहेत, काहींच्या नशिबात राजवैभव आहे, राज्यपद भोगतायत. आणि कित्येक लोक आहेत ते दरिद्री आहेत, त्यांच्या वाट्याला नशिबीला दरिद्री प्राप्ती, गरिबी प्राप्ती आलेली आहे. असा भेद का असावा. हे सकळ गुणापासी गती आणि सगुण भाग्यशी भोगती, अवगुणाशी दरिद्र प्राप्ती येदरती संदेह नाही. मला सांगतात हे ठरलेलं आहे. जो माणूस ज्या धंद्यामध्ये जन्म घेतो तो धंदा त्याने समजून व जाणतेपणाने केला तर लोक त्याला चांगला म्हणतात. आणि जाणता खाचाखोचा हे करून ओळखून चोखपणाने कार्य करतो. आणि नेणता हातपाय हलवत नाही म्हणून लोक त्याला तुच्छ मानतात. ऐसे काय निमित्त झाले हे मज पाहिजे निरूपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे शोधी. समर्थ सांगतात या विषमतेचे कारण काय आहे, असं व्हायला का निमित्त घडते हे मला श्रवण करून द्या. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणाशी दरिद्र प्राप्ती येदरते संदेह नाही. समर्थ सांगतात हे सर्व गुणावर अवलंबून आहे. तुम्ही जे कर्म करताय त्याच्यावर अवलंबून आहे. जे सद्गुणी आहेत, जे भाग्यश्रीचा उपयोग घेतात ते अवगुणी असतात आणि त्यांना येदरती प्राप्त होते, संदेह प्राप्त होते. आणि यात संशयाला तीळ मात्र सुद्धा जागा राहत नाही. जो जो येथे उपजला
तो व्यवसायी उमजला, त्यासी लोक म्हणती भला कार्य करता. म्हणजे जो माणूस ज्या व्यवसायात, ज्या कुळात जन्म घेतो आणि तो व्यवसाय पूर्णपणे हाताळतो, चांगल्या पद्धतीने हाताळतो, त्याला ते काम चांगलं जमते आणि अशा रीतीने ते व्यवसाय करू लागले की लोक त्याला चांगला लोक म्हणून समजतात, चांगला कार्यकर्ता म्हणून समजतात आणि समाजात त्याचं नाव प्रतिष्ठित होतं. जाणता तो कार्य करी, नेनता काहीच न करी, जाणता तो पोट भरी, नेनता भीक मागे. समर्थ सांगतायत, जो जाणताय, हुशार आहे, जो काम करतोय, मेहनत करतोय, तोच खरं पोट भरेल. आणि जो नेणता आहे, ज्याच्या अंगी विस्मरण आहे, जो हातपाय हलवतच नाही, काही काम करतच नाही, तो पोट कसं भरेल? त्याला भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. म्हणून समर्थ म्हणतात, दिवसेंदिवस स्वतःला अपग्रेड करत जा. आत्ताचं युग संघर्षाचं आहे, कॉम्पिटिशनवालं युग आहे आणि आपल्याला स्वतःला अपग्रेड व्हायचं आहे, काळाप्रमाणे वागायचं आहे. हे तो प्रगटची आसे, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येविन करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत. म्हणजे ही गोष्ट तर जगात प्रत्यक्ष दिसून येते की जो विद्याहीन आहे तो करंट राहतो. म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही, ज्याच्याकडे ज्ञान नाही, अज्ञान आहे, तो करंटी आहे. आणि ज्याच्याजवळ विद्या आहे, ज्ञान आहे, हुशार आहे, तो भाग्यवान आहे. समर्थ सांगतात, आपुली विद्या न शिकसी, तरी काय भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी, वडीला सांगती. काय सुंदर ओवी आहे, समर्थाने सांगितली आहे. तेव्हा सांगितली होती समर्थाने दासबोधामध्ये. आणि अजून आज आपण सुद्धा आईवडिलांकडून ऐकतोय. आईवडील सांगतात, जर तू शिकला नाहीस, चांगली विद्या प्रगत केली नाहीस, तर तुझ्यावर भीक मागण्याची वेळ येईल. आणि असं सतत आईवडील आपल्याला बोलत असतात. म्हणून चांगलं शिकून, हुशार बनून, स्मरणात राहून, जाणतेपणाने काम केले पाहिजे. वडील आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा, काजे विद्येने मोठा म्हणून या. म्हणजे दोन भाऊ असतात. एखाद्या घरी एक मोठा भाऊ भाग्यहीन करंट असतो आणि जो धाकटा भाऊ जो असतो तो पुष्कळ विद्या शिकून कर्तबगार भाग्यवान ठरलेला असतो. म्हणून समर्थाने इथे दिलेलं आहे, वडील आहे करंटा, जो मोठा आहे तो करंट आहे. ज्याने ज्ञान घेतलेलं नाही, नेहमी अज्ञानच राहिला, स्वतःला अपग्रेड केलं नाही. आणि जो छोटा आहे, धाकटा आहे, त्यांनी भौतिक यांचं ज्ञान घेतलेलं आहे, हुशार आहे, कर्तबगार आहे, जाणतेपणाने काम करतोय. आणि तो विद्येने मोठा आहे म्हणून तो भाग्यवान ठरतोय. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. ज्याच्याजवळ, समर्थ सांगतात, ज्याच्याजवळ विद्या नसेल, बुद्धी नसेल, विवेक नसेल, आग्रह नसेल, कौशल्य नसेल, व्याप नसेल, तर तो प्राणी, मनुष्य प्राणी करंटा आहे, नेणता आहे, भाग्यहीन आहे. इतके हे जेथे वसे, तेथे वैभवास उणे नसे,
वैभव सांडिता अपैसे पाठी लागे. म्हणजे या सर्व गोष्टी म्हणजे विद्या जिथे बुद्धी असेल, विद्या बुद्धी जिथे असतील तेथे वैभवाला तोड नसतो. पण त्याने वैभव नको म्हटले तर ते आपोआप पाठी लागून येते. समर्थ बोलतात असं काम करा की पैसा तुमच्या मागे आला पाहिजे, तुम्ही पैशाच्या मागे नाही पळता आलं पाहिजे. काम करत राहा, फळाची चिंता नका करू, ते प्रत्येकाला आपल्याला मिळणारच आहे. वडील समर्थ धाकुटा भिकारी, ऐका याची कैसी परी, वडीला ऐसा व्यापन करी म्हणून या. म्हणजे एखाद्या घरी वडील भाऊ कर्तबगार आहे आणि समर्थ असतो तर धाकटा भिकारी असतो. म्हणजे ज्याच्यावर ज्ञान नाही, विद्या नाही आहे, नेणता आहे, हातबळ आहे, तो काहीच नाही करत. त्याचे कारण असे असते की धाकटा मोठ्या प्रमाणाने व्याप करत नाही. म्हणून जाणतेपणाने स्मरणात राहून ज्ञानवाप्ती करून जीवनामध्ये काम केलं पाहिजे आणि तेव्हाच तो माणूस, त्या माणसाचे नाव समाजामध्ये मोठे होते. जैसी विद्या तैसी हाव, जैसा वाप तैसा वैभव, तोला सारिका हाव भाव लोक करती. आपल्याला समजतं, आजूबाजूला आपण बघतो ज्याच्याकडे विद्या आहे त्याला अनुसरून माणसाची महत्त्वाकांक्षा झालेली असते. जितका त्याचा व्याप तितका त्या माणसाला वैभव प्राप्त होतं. म्हणून सामर्थ्याच्या ठिकाणी जो कर्तबगार दाखवतो. तर एक्झाम्पलच बघा, जो माणूस डॉक्टर झालेला आहे, इंजिनियर झालेला आहे, त्याने ज्ञान वापरून घेतलेलं आहे आणि शेवटी ज्ञान प्राप्त करून जो तुझा पुढील व्यवसाय सांभाळत आहे तो खरं भाग्यवान ठरलेला आहे, समोर सांगतात. आणि त्याला समाजामध्ये मान भेटतो, त्याला वैभव प्राप्त होतं. आणि जो नेणता आहे तो काहीच करत नाही आहे, आलेले दिवस फुकट घालवत आहे, काहीच काम करत नाही आहे, मग त्याला भीक मागण्याशिवाय दुसरे काही वेळच येत नाही आहे. विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कायचा असे, करंटपणे वखटा दिसे वंगळाने विकारी. म्हणजे ज्याच्याजवळ विद्या नाही, वैभव नाही, तो निर्मळ कसा असेल, समोर सांगतात. आणि जो करंटपणाने जो वाईट दिसतो, गलिच्छ असतो आणि तो विकारीच असतो. पशु पक्षी गुणवंत, त्यासी कृपा करती समर्थ, गुण नसता जिने व्यर्थ, प्राणी मात्रांचे. काय सुंदर ओवी समर्थाने सांगितले. या 84 लोक योनीमध्ये माणसापेक्षा, मनुष्य योनीपेक्षा पशु पक्षी गुणवंत आहेत. आणि जरी काही गुण असतील तरी समर्थ त्यांच्यावर कृपा करतात. आणि काही चांगले गुण नसतील तर ते प्राणीमात्रांचे जिणे व्यर्थ आहे. गुण नाही, गौरव नाही, सामर्थ्य नाही, महत्त्व नाही, कुशलता नाही, तर्क नाही, प्राणीमात्रांशी. म्हणजे काही माणसं अशी असतात की त्यांच्या अंगी मोठे गुण, मोठेपणा, सामर्थ्य, महत्त्व, कुशलता अथवा तर्क यापैकी काहीच नसते, गर्व नसतंच. या कारणे उत्तम गुण त्याची भाग्याचे लक्षण, लक्षणे विना अवलक्षण सहजाची झाले. म्हणजे म्हणून उत्तम गुण हे भाग्याचे लक्षण आहे, समर्थ सांगतात. या उलट ते नसतील तर भाग्याच्या लक्षणाऐवजी ते सहजच अवलक्षण तिथे दिसून येते. जनामध्ये तो जाणता
त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्या असता महत्व पावे. म्हणजे जो जाणता माणूस आहे त्याला लोकात जर मान्यता मिळते आणि काहींना विद्या येत नसेल तर ते सहजच महत्व प्राप्त होते. प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ, नेनता जाणे जे व्यर्थ नि कारण. समर्थ सांगतात आपल्याला मनुष्य योनीमध्ये येऊन प्रपंच आणि परमार्थ करायचा आहे. प्रपंच असो व परमार्थ, जेव्हा तो समर्थांचे लक्षण जाणेल तेव्हा मनुष्याचं जीवन सार्थक होतो. आणि जर तो नेता असेल, विस्मरणात असेल, स्मरणात नसेल, कुछ कामाचा आहे तो व्यर्थ आहे त्याचं जीवन. समर्थ सांगतात. म्हणून समर्थ सांगतात जाणता म्हणजे स्मरणात राहून काम करणारा आणि नेता म्हणजे विस्मरणात राहून काम करणारा. तर आपल्याला जाणता व्हायचं आहे. आणि जो नेता असेल तो व्यर्थ आहे, त्याचं आयुष्य व्यर्थ आहे. नेनता विंचू सरपडसे, नेनता जीवघात असे, नेनता कार्य नासे कोणी एक. समोर सांगतात आता नेनताची लक्षणं सांगितली. नेनता काय असेल? नेनता म्हणजे अज्ञान. ज्याच्याकडे ज्ञान नाही आहे मग तो अज्ञान. मग अज्ञानामुळे काय होतो? अज्ञानामुळे साप डसतो, विंचू डसतो, किंवा अज्ञानामुळे जीवघात होतो, ॲक्सिडेंट होतात. आणि नाही ती कार्य अज्ञानामुळे होतात. नेनता प्राणी सिंतरे, नेनपणे तरे भरे, नेनपणे ठके विसरे पदार्थ काही. म्हणजे अज्ञानी माणूस फसतो, पण अज्ञानी माणूस तो एकपाईकपणे वागतो आणि पदार्थ वस्तू यांचा त्याला विसर पडतो. नेनता वैरी जिंकती, नेनता अपायी पडती, नेनता सव्वारी घडती जीवनास. म्हणजे अज्ञाना माणसाला वैरी जिंकतात, अवगुण जिंकतात. आणि अज्ञानामुळे सलकत पडावी लागते आणि अज्ञानामुळे संवार घडतो आणि अनेक जीवांचा नाश सुद्धा होतो. आपले स्वैत न कळे जना, ते भोगिती यातना, अज्ञान नेनता अज्ञान अधोगती. म्हणजे लोकांना आपले हित कशात आहे हे कळत नाहीये, त्यामुळे नाना यातना भोगाव्या लागतात. आणि ज्ञान नसल्याने अज्ञानी माणसाची अधोगती निश्चित होते. आपल्याला समजायचं आहे आपलं हित कशात आहे, जाणायचं आहे, स्मरणात राहून आपल्याला कामं करायचं आहेत. तेव्हा आपल्याला आपलं जीवनाचं हित सार समजेल. माया ब्रह्म जीव शिव, सारा सार भाव भाव, जटिलासाठी होते वाव, जन्म मरण. माया म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? समोर सांगतात जीव कुणाला म्हणावे, शिव कुणाला म्हणावे. भाव म्हणजे काय आणि अभाव म्हणजे काय, सार काही आहे, असार काही आहे, हे सर्व जाणून घेतले की आपल्याला जन्ममरणातून सुटका प्राप्त होते. कोण करता निश्चयेसी, बद्ध मोक्ष तो कोणासी, ऐसे जाणता प्राणियांसी सुटिका घडे. म्हणजे करता निश्चयेसी, करता कोणाला म्हणावे याचा निश्चय, बंध मोमुक्षा कोणाचा होतो इत्यादी जर जाणले तर मनुष्याची जन्ममरणातून सुटका होते, नाहीतर नाही होत. 84चा फेरा करावाच लागतो. जाणी जे देव निर्गुण, जाणी जे मी तो कोण,
जाणीचे अनन्य लक्षण म्हणजे मुक्त, देव निर्गुण आहे हे जाणावे. आपण मी म्हणतो मी कोण आहे जाणून घ्यावे. अनन्य म्हणजे काय, हे लक्षण कोणते आहेत हे जर जाणले तर मुक्ती मिळते. जे तुके जाणून सांडिले, तुतके दृश्य ओलांडिले, जाणतास जाणता तुटले मूळ मीपणाचे. म्हणजे सर्वांचे स्वरूप जाणून त्याचा जर त्याग केला आणि जितके दृश्य आहे ते नाशिवंत जाणून त्यास ओलांडले की हे सर्व जाणार जो आत्मा आहे, त्याला जाणलं असता मीपणाचे मूळ नाहीसे होते. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. समर्थ सांगतात वरील जेवढे गोष्टी आहेत ज्या आपण आता 20 श्रवण केल्यात आणि वरील गोष्टी न जाणता परोपरीने कोट्यावधी साधने केली तरी तो माणूस मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतक्यांसाठी स्वभावे चुके जन्म. म्हणजे माया कशी आहे, ब्रह्माचे स्वरूप काही आहे हे ओळखावे आणि स्वरूपाचे अनुसंधान ठेवून आपणास जाणून घ्यावे. आणि हे सर्व केल्यानेच स्वाभाविकपणे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जाणता समर्थांचे अंतर, प्रसंग वळते तदंतर, भाग्य वैभव अपार तेनेची पावे. समर्थ सांगतात समर्थांचे अंतरंग जाणून घेऊन नंतर प्रसंगानुसार योग्य आचरण केल्यानेच वैभव प्राप्त होते. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होय जे सर्व मान्य, काहीच नेणता अमान्य सर्वत्र करती. म्हणून जाणणे ही सामान्य गोष्टी समजूच नये आणि जाणून न काही केले जाते आणि ते सर्वांना मान्य होते. म्हणून काही जाणून न घेता काही केले तर ते सर्वांना अमान्य ठरते. म्हणजे कुठली गोष्ट असो ती पहिली जाणता आली पाहिजे आपल्याला, तेव्हाच सर्वांना मान्य होईल. पदार्थ देखून भूत भावी, नेनते झडपून प्राण ठेवी, मिथ्या आहे उठा ठेवी, जाणते जाणती. म्हणजे एखादा अज्ञानी माणूस एखादा पदार्थ अंधारामुळे दिसला नाही तर तिथे भूताची कल्पना करतो, पण तो अज्ञानामुळे आपल्याला भूताने झपाटले आहे म्हणून तो असं मानून घेतो आणि त्या भीतीने त्याला जीवसुद्धा गमवावा लागतो. पण हे असं सर्व काही अज्ञानामुळे जो मिथ्या आहे, भास झाला आहे की त्याची उठाठेव आहे, हे नेमती लोक जे करतात. पण जाणते जे असतात ती माणसं ओळखतात. जाणत्यासे कळे वर्म, नेनत्यासे कोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म जाणता कळे. म्हणजे जाणताला यातील रहस्य कळते. म्हणून नेमता आहे जो अज्ञानाने कर्म करतो, जो खोटं करून काम करतो, हे जाणून घेतल्याने सर्व धर्माधर्माचे ज्ञान त्याला प्राप्त होते. नेणत्यासे यमयातना, जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणून विवंचना करीतो मुक्त. म्हणजे अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात, 84चा फेरा भोगावा लागतो. पण जो जाणता असतो त्याला काहीच भोगावं लागत नाही. जो स्मरणात आहे, स्मरणात राहून काम करतो, जो ज्ञानी आहे, उत्तम विचार घेतलेले आहेत समर्थांचे, त्याला काहीच भोग भोगावे लागत नाही. कारण तो सर्व जाणून घेऊन त्यावर विचार करून तो काम करतो आणि मग तो मुक्त होतो. नेनता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण, नेनता कठीण वर्तमान, समस्तांस होय. समर्थ सांगतात ज्याला व्यवहारात कसे वागावे याचे ज्ञान नसते
एखाद्या वेळी दुसऱ्याचा अपमान करून त्याचा प्राणही घेतो, त्याचा जीवही घेतो. यामुळे त्याच्या अज्ञानाचा सगळ्यांवर कठीण प्रसंग ओढवतो. म्हणून या नेनणे खोटे, नेनते प्राणी करंटे, जाणता विवर्ता तुटे, जन्म मरण. म्हणूनच अज्ञान हे वाईट आहे आणि हे नेणत्यांना समजून हे वाईट कर्म आहेत तरी ते अज्ञानी प्राणी करत असतात. म्हणून त्यांना ज्ञान प्राप्त करून त्याचे चिंतन केले की त्यांना जन्म मरणातून सुटका मिळेल. म्हणून अलक्ष करू नये, जाणणे ह्याची उपाये, जाणता सापडे होय परलोकाची. म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जाणणे हा एकमेव उपाय आहे आणि त्यानेच परलोकाची वाट सापडते. जाणणे सकळांचं प्रमाण, मूर्खांचं वाटे अप्रमाण, परंतु अलिप्ताची खूण जाणता कळे. म्हणजे ज्ञान सर्वांना प्रमाण वाटते, पण ते मूर्खाला नेणत्याला ते अप्रमाण वाटते. म्हणून ज्ञानामुळे अलिप्तपणाची खूण कळते. एक जाणणे करून परते, कोणी सोडी प्राणी याते, कोणी एक कार्य जेते, जटिलाविन न कळे. म्हणजे एका ज्ञानाशिवाय प्राण्याची किंवा मनुष्य योनीची जन्ममरणातून सुटका करणारे कोण आहे ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. कुठले कार्य आहे ते आपल्याला जाणता आलं पाहिजे. तिथपर्यंत आपल्याला सिद्धीत जाता येत नाही. जाणणे म्हणजे स्मरण, नेनता म्हणजे विस्मरण, दोहीमध्ये कोण प्रमाण, शहाणे जाणती. समर्थाने सांगितलेलं आहे जाणणे म्हणजे सस्वरूपाचे स्मरण. स्मरणात राहून जो काम करतो त्याला जाणणे म्हटलेलं आहे. आणि विस्मरण म्हणजे निर्णय, जो सस्वरूपाचे त्याला विस्मरण होते तो म्हणजे नेणता. आणि या दोन्हीमध्ये जाणता नेण्यामध्ये प्रमाण जो ओळखतो तोच खरा शहाणा होय, समर्थाने सांगितलं आहे. आणि हे शहाणे लोक जाणतात. जाणते लोक ते शहाणे, नेनते वैडे ते दैन्यवाने, विज्ञाने तेही जाणपणे कळवाले. म्हणजे जाणते लोक जे असतात ते शहाणे असतात आणि नेणतेवाले असतात ते वेडे असतात. जे विस्मरण असतात ते वेडे आहेत, दैन्यवान आहेत. म्हणून दोहीमध्ये कोण प्रमाण. म्हणजे विज्ञान म्हणजे अनुभव आणि म्हणजे काय ते जाणणेपणामुळेच कळू येते, जाणपणामुळेच कळू येते. जेथे जाणपण खुंटले, तेथे बोलणे हे तुटले, हेतुरहित झाले समाधान. जेथे जाणवी संपते तेथे बोलणे तुटते आणि स्वरूपानुभव आला की जाणीव राहत नाही आणि शब्दही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे अंतर्वचनी असे समाधान प्राप्त होते. श्रोते म्हणती हे प्रमाण, झाले परम समाधान, परिपिंड ब्रह्म ऐक लक्षय, मज निरोपावे. श्रोते म्हणतात आपले सांगणे प्रमाण आहे, त्यामुळे परम समाधान प्राप्त झालेले आहे. परंतु आता पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मला समजून सांगावे. ब्रह्मांडी त्याची पिंडी असे, पिंडी बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यक्ष विलसे, ऐसे केले पाहिजे. समज सांगतात जे ब्रह्मांडात आहे, जे ब्रह्मांडात असते तेच आपल्या पिंडात आहे असे अनेक लोक सांगतात. मग त्याचा प्रत्यय आपल्याला यावा असं आपण वागलं पाहिजे, काम केलं पाहिजे. ब्रह्मांडी त्याची पिंडी असे, बोलता बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे, ऐसे केले पाहिजे. इति
श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समाज चौथा. जय जय रघुवीर समर्थ.